मंडळी, एक अत्यंत महत्त्वाची आणि थेट फायद्याची बातमी आहे. जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी व्याजाची रक्कम आता थेट बँक खात्यात जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. होय, बरोबर ऐकलत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीद्वारे हे पैसे थेट जमा होत आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो माहितीये? पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेचे जे पैसे आहेत ना, ते आता कुठल्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या हातात येणार आहेत. म्हणजे बँकांच्या चक्रा मारण्याची किंवा आपल्याच हक्काच्या पैशांसाठी वाट पाहत बसण्याची जी जुनी पद्धत होती ती आता कायमची बंद झालीय. खरंच हा एक खूप मोठा आर्थिक दिलासा आहे. आता या नवीन बदलामुळे नेमका काय फायदा होणार हे समजून घेण्यासाठी आपण 3 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे ही शून्य व्याज प्रणाली नेमकी कशी काम करते. दुसरं, जुन्या पद्धतीऐवजी ही थेट खात्यात पैसे जमा करण्याची सिस्टम का आणली गेली. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, जर तुमचे पैसे अजून जमा झाले नसतील तर आता नक्की कोणती स्टेप घ्यायची. तर अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. बघा, जे शेतकरी वेळेवर आणि अगदी प्रामाणिकपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात ना, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून राज्य शासन ही पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना राबवतं. या योजनेचा मुख्य उद्देशच हा आहे की तुमच्या प्रामाणिकपणाचं कौतुक म्हणून तुमचं जमा झालेलं व्याज तुम्हाला परत करणं. आणि हा जो दिलासा मिळतोय ना, तो खरं तर एका उत्तम संयुक्त प्रयत्नातून उभा राहतो. म्हणजे कसं, तर यात केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड, ज्याला आपण KCC म्हणतो, त्यावरील सबसिडी असते आणि सोबतच राज्य शासनाने दिलेली अतिरिक्त व्याज सवलती असते. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे एक खूप मोठा आर्थिक फायदा मिळतो. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही 3 लाख रुपयांची लिमिट. या संयुक्त मदतीमुळे होतं काय, तर 3 लाख रुपयांपर्यंतची पीक कर्जे प्रत्यक्षात शून्य व्याज किंवा बिनव्याजी होऊन जातात. म्हणजे जर वेळेवर परतफेड केली तर 3 लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजाचा 1 रुपयाचाही बोजा पडत नाही. हा एक अतिशय मोठा आणि थेट फायदा आहे. पण आता जुन्या सिस्टममधली मुख्य अडचण काय होती ते पाहूया. पूर्वी नक्की काय व्हायचं? ही व्याजाच्या परताव्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या हातात न पडता बँकांकडे जमा केली जायची. आणि खरं सांगायचं तर नेमकी इथूनच खऱ्या अडचणींना सुरुवात व्हायची. कारण शेतकऱ्यांना त्यांच्याच परताव्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळायची नाही. या जुन्या प्रक्रियेत ना पारदर्शकतेचा पूर्ण अभाव होता. बिचारे नियमित कर्ज भरणारे शेतकरी कायम संभ्रमात असायचे. बीड, लातूर, जालना यांसारख्या मराठवाड्यातील आणि राज्याच्या इतर भागांमधूनही याबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या. कारण विचार करा, बँकेत गेल्यावरही योग्य उत्तरं मिळत नसत आणि आपल्या हक्काच्या पैशांचं नक्की काय झालं हेच समजत नसे. पण मंडळी, आता हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. जुन्या बँक प्रणालीतली ती अस्पष्टता आणि अडचणी कायमच्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने आता पारदर्शकतेवर भर दिलाय. म्हणूनच त्यांनी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीचा मार्ग स्वीकारला आहे. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे एकदम ट्रान्सपरन्सी आली आहे. ही नवीन प्रक्रिया कशी काम करते? एकदम सोपी आणि विना अडथळा आहे. सर्वात आधी नियमित परतफेड करणाऱ्या पात्र कर्जदारांची यादी तयार केली जाते आणि त्यानंतर राज्य शासन थेट त्या पात्र बँक खात्यांमध्ये पैसे जमा करतं. चांगली बातमी ही आहे की ही प्रक्रिया आता सुरू झाली असून अनेकांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवातही झाली आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या आणि अनेकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाकडे. कॉमेंट्समध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातोय की जर ही व्याजाची रक्कम अजून बँक खात्यात जमा झाली नसेल तर नक्की काय करायचं? ही एक अत्यंत रास्त चिंता आहे. तर यावर अधिकृत सल्ला असा आहे की जर खात्यात अद्याप परताव्याची रक्कम जमा झालेली दिसत नसेल तर लगेच स्वतःच्या स्थानिक बँक शाखेत किंवा संबंधित कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करायला हवी. बँकेत जाऊन आपली माहिती जसं की आधार लिंकिंग वगैरे अपडेट आहे की नाही हे तपासून घेणं हाच सर्वात योग्य आणि सोपा मार्ग आहे. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम यशस्वीरित्या जमा झाली आहे का, की तुम्ही आता बँकेत जाऊन चौकशी करणार आहात? तुमचा अनुभव नक्की खाली कॉमेंट करून शेअर करा, जेणेकरून याचा इतर सर्वांनाही फायदा होईल.